मागील भागात आपण पाहिले रवी आणि अनघा ही दोघे बहीण भावंडे एकाच कॉलेजमध्ये होती. रवी BAच्या फायनल इयरला होता तर अनघा त्याची पाठची बहीण SYBAला होती. त्यांचे वडील नाना हे ख्यातनाम डॉक्टर होते. रवी आणि अनघा कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. अभ्यासाप्रमाणे खेळातही त्यांनी नाव गाजवले होते. अनघा क्रिकेटमध्ये उत्तम खेळत होती. रवी आणि अनघाच्या स्वभावात थोडासा फरक होता. नाव रवी असले तरी तो शांत व समजूतदार होता. अनघाचा स्वभावही तसा लागवी होता. वाईट होता तो तिचा राग. एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली की बस, ती चटकन चिडायची. तशीच पटकन राग विसरायची देखील, अगदी वळवाच्या पावसासारखी. अनघाने रवीला विचारले, रवीदा, तुला उद्या फर्स्ट पिरियड आहे का रे? हो आहे तर. अरे पण उद्या मला फर्स्ट पिरियड नाही, मग मी कशी जाणार कॉलेजला? रवी म्हणाला, धत त्यात काय मोठे, माझ्याबरोबर निघ, 1 तास लेडीज रूममध्ये काढ, झाले. अनघा म्हणाली, आहा रे, पिरियड नसतानाही मी घाई गडबडीने निघू, छट. ए रवीदा, उद्याच्या दिवस तू उशिरा जा ना कॉलेजला. त्यावर सुमतीबाई त्यांच्या आई म्हणाल्या, अगं पण अनु, उद्या तू बसनं जा कॉलेजला. अनघा म्हणाली, ना रे बाबा, मला तू स्कूटरनेच सोड. अनघाने हट्ट धरला. पण रवी समजावणीच्या स्वरात म्हणाला, अनु, उद्या कुठल्याही परिस्थितीत मी फर्स्ट पिरियड अटेंड करणारच. अगं, आपल्या कॉलेजमध्ये नवीन आलेल्या देशमुख सरांचा इंग्लिशचा फर्स्ट पिरियड आहे, तो मी अजिबात मिस करणार नाही. त्यामुळे तू बसनेच जा. आय एम सॉरी. रवीने वर्गात प्रवेश केला आणि वर्गातील गर्दी पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याच्यासाठी त्याच्या मित्राने किरणने जागा धरून ठेवली होती, त्यामुळे तो खुश झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता तरळत होती. देशमुख सरांनी वर्गात प्रवेश केला. सर्व मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे उठून गुड मॉर्निंग म्हटले. त्यांनी तिरकी मान करून हसतमुखाने अभिवादनाचा स्वीकार केला व हसून ते गुड मॉर्निंग एव्हरीबडी म्हणाले. त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे सारा वर्ग भारावून पाहत होता. भरपूर उंची, काळेभोर कुरळे केस, कणखर शरीरयष्टी आणि ह्या सगळ्याला शोभेल असा बुद्धिमत्तेचे तेज झळकणारा भावस्पर्शी चेहरा. छे, ते मुळी प्रोफेसर वाटतच नव्हते, त्यांच्यातीलच एखादा उमदा विद्यार्थी वाटत होते. त्यांनी प्रथम आपली ओळख करून दिली. माझे नाव अभिजित देशमुख. नुकताच मी MAd फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आणि प्रथमच या कॉलेजमध्ये लेक्चरशिप करतोय. महत्त्वाचे म्हणजे ह्याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो तुमच्यासारखा. आज माझी बढती तुमच्या ह्या विद्यार्थी बेंचपासून ह्या स्टेजपर्यंत झाली आहे एवढेच. तेव्हा तुम्ही मला तुमचे फक्त लेक्चरर न समजता मित्र समजावे. तुमचे प्रॉब्लेम तुम्ही न संकोचता मला विचारा. असे खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद टिकवता येईल. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या बोलण्याची छाप मुलांवर पडली. विशेषतः मुली तर अगदी भारावून गेल्या होत्या. प्रत्येकजण मनात म्हणत असणार, किती छान आहेत नाही हे सर, ते अनमॅरिड असतील काय? आणि नेमका हाच प्रश्न कसा कोण जाणे रवीच्या मनात आला. त्यालाही हे सर फार फार आवडले होते. कधी नव्हे तो त्याच्या मनात विचार चमकून गेला, आपल्या अनुसाठी अगदी असाच जोडीदार पाहिजे. किती छान दिसेल त्यांची जोडी. देशमुख सर प्लॅटफॉर्मवरून खाली आले, अगदी रवीच्या पुढेच. आणि मनात घोळणारा हा प्रश्न कसा केव्हा त्याने सरांना विचारला, आर यू मॅरिड सर? प्रश्न ऐकताच अभिजित चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याला फार आश्चर्य वाटले.
रवीला लगेच आपला मूर्खपणा लक्षात आला. अपराधी स्वरात त्याने सरांना, सर मी असे विचारायला नको होते, आय एम सॉरी म्हटले. अभिजितने हसून गंमत म्हणून रवीला प्रश्न केला, तुमची कोणी बहीण वगैरे लग्नाची आहे की काय? तसे असेल तर तुम्हाला प्रयत्न करायला हरकत नाही. आणि वर एक बोट करून म्हणाले, कारण अजून मी हा असा एकटाच आहे. अनघा क्लेरा तिच्या मैत्रिणीला खूप दिवसांनी भेटली. दोघीही गप्पांमध्ये रंगल्या. त्यांना वेळेचे भान राहिले नाही. सेकंड बेंच झाली तशा दोघी भानावर आल्या. अनघा केराला म्हणाली, बापरे आता मी पळते. आणि ती पळतच जिने उतरू लागली. जिन्याच्या कटाड्याला धरून ती सरसर जिने उतरत होती. एवढ्यात कॉर्नरवर ती खालून वर येणाऱ्या व्यक्तीवर जोराने आदळली. तिच्या हातातली पुस्तके इतरस्त विखुरली. प्रथम ती एवढी बावरली की काय घडले याचा तिला बोधच झाला नाही. पण क्षणात सारा प्रकार तिच्या मेंदूपर्यंत गेला. आधीच उशीर झाला होता. त्यात ह्या मुलाने आपल्याला मुद्दाम धक्का मारला असणार असं तिचा तापट मेंदू लगेच गरम झाला. तिचा रागीट स्वभाव उसळून आला. ओहो यू युसलेस स्टुपिड, तुम्हाला देवाने डोळे दिलेत नाहीत की काय? मुद्दाम धक्का मारता? काही लाज वाटते का? नवीन दिसता आहात म्हणून इथपर्यंत मजल मारलीत. सांगून ठेवते, पुन्हा माझ्या वाटेला गेला तर. पुन्हा एकदा तिला उशीर झाल्याची जाणीव झाली आणि ती पुस्तके घेण्यासाठी खाली वाकली. अभिजितही तिला मदत करण्यासाठी पुस्तके उचलू लागले आणि अनघाचे कडक शब्द त्यांच्या कानावर पडले. ओ मिस्टर, पुरे तुमची मदत. माझी पुस्तके उचलायला मी समर्थ आहे. तुमचे औदार्य नको तिथे नका उगीच वाया घालू. चालू लागा तुमच्या वाटेला. आणि ती तडातड जिने उतरून निघून गेली. कॉलेज सुटल्यावर तिने आपल्या सर्व मैत्रिणींना जिन्यावर घडलेली धमाल वार्ता सुनावली. शीतल म्हणाली, अनघा तू मात्र कमाल करतेस. अगं एखाद्या वेळीच खरेच तो अपघात असेल. तूच घाई गडबडीत चालली होतीस ना, मग कशावरून त्याने तुला जाणून बुजून धक्का मारला म्हणतेस? म्हणजे तुला काय म्हणायचे आहे शीतल? तो निव्वळ अपघात होता. छट, मला खात्री आहे त्याने मुद्दामच धक्का मारला आहे, असे अनघा म्हणाली. शीतल म्हणाली, अगं एखादी मुलगी असती तर त्याचे देखणे रूप पाहून आय एम सॉरी म्हणून मोकळी झाली असती. अनघा म्हटली, मला इतरांप्रमाणे वागता येत नाही. अनघा तू चटकन चिडतेस आणि फाडफाड बोलायला सुरुवात करतेस. तुझा स्वभाव आम्हाला माहीत आहे म्हणून बोलले ग. हे बघ, पुन्हा तो तुझ्या वाटेला गेला तर आम्ही सर्वजणी तुला मदत करू त्याची वाट लावायला. मैत्रिणींनी आश्वासन दिले आणि अनघाचे समाधान झाले. आता पुढे. अनघा घरी आली. समोर बसलेल्या तरुणीकडे पाहतच राहिली. दोघीही एकमेकींकडे पाहत होत्या. चेहरा ओळखीचा वाटत होता, पण अनघाला काही तिची ओळख पटेना. सुमतीबाईंच्या हे लक्षात आले आणि त्या हसून म्हणाल्या, अनु, अगं ओळखले नाहीस हिला? अगं ही तर तुझी बालमैत्रीण संगीता. पलीकडे राहायची ती सुतारांच्या वाड्यात. अय्या संगीता तू? अनघाने चटकन तिचे हात आपल्या हातात घेतले. बऱ्याच वर्षानंतर दोघी भेटत होत्या. संगीता इथून गेली तेव्हा दोघी फ्रॉकमध्ये होत्या. इतक्या वर्षानंतर त्या एकमेकींना ओळखतील तरी कशा? निसर्गाने आपले काम बजावले होते ना. अनु, किती गोड दिसतेस ग तू. लहान होतीस तेव्हा सुद्धा किती छान दिसायचीस. अगं आता तू इथे आलीस तेव्हा मला वाटलेही कोण सौंदर्य सम्राज्ञी माझ्यापुढे उभी आहे. आपल्या सौंदर्याची स्तुती बालमैत्रिणीकडून ऐकून अनघा सुकावली. ती चटकन म्हणाली, पुरे बाई माझे कौतुक. चल माझ्या खोलीत बसू. दोघी अनघाच्या खोलीकडे वळाल्या. दोघींनाही असे झाले होते, काय बोलू किती बोलू. बघता बघता त्या वर्तमान काळ विसरून भूतकाळात रंगून गेल्या.
एक एक जुन्या आठवणी निघत होत्या. अनु, अगं आज मी तुझ्याकडं कशाला आले आहे माहिती आहे का? अगं मला माझी सून पाहिजे. सून? कसली सून? कोणती सून? मला काहीच अर्थबोध होत नाही. अनघाने कबुली दिली. वा ग, अजून लहानपणीचा स्वभाव गेला नाही तुझा. तेव्हा सुद्धा रडून गोंधळ घातला होतास आणि आता तर म्हणतेस काहीच आठवत नाही. धन्य आहे बाई तुझी. आता मात्र अनघाला सारे काही आठवले. दोघी लहान होत्या. दोघींनी मोठ्या हौसेने आपल्या बाहुला बाहुलीचे लग्न ठरवले होते. संगीताचा बाहुला आणि अनघाची बाहुली. संगीताने अनघाला सांगून टाकले होते, अनु, तुझी ही हातमोडकी बाहुली मला नवरी म्हणून नको. तू दुसरी नवीन बाहुली आणलीस तर करूया आपण लग्न. नाहीतर वैशालीची बाहुली आहेच. अनघाला हे मंजूर होण्यासारखे नव्हतेच. तिने आईकडे हट्ट धरून त्याच दिवशी नवीन बाहुली आणली होती. सर्व छोट्या मुलामुलींनी मोठ्या धूमधडाक्यात थाळ्या हातातील वाटी चमचे बडवून लग्न लावले. रवी भटजी झाला होता. शुभमंगल सावधान हेच त्याने 3 वेळा म्हटले. त्यापुढे त्याला तरी कुठे येत होते. झाले. लग्न यथासांग पार पडले आणि संगीताने बाहुलीची मागणी केली. अनघाला ते ऐकून असा राग आला की बस. ती सरळ संगीताला मारायला धावली. मी मुळीच देणार नाही माझी नवीन बाहुली तुला. संगीता भांडणाचा पवित्रा घेत म्हणाली, मला काही सांगू नकोस. बाहुली द्यायची नव्हती तर कशाला माझ्या बाहुल्याबरोबर लग्न लावलेस तिचे? संगीतले, पाहिजे तर ही हाततोडकी बाहुली देते. काही नको हात मोडकी. ती मला मुळीच आवडत नाही. दोघींची बाहुली ओढण्याची स्पर्धा सुरू झाली. आता आपली नवीन बाहुली ही घेणार हे समजून अनघाने मोठ्याने रडायला सुरुवात केली. रवीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघींना आवरणे त्याला काही जमेना. शेवटी त्याने पळत जाऊन आईला बोलवून आणले. सुमतीबाई तिथे आल्या त्यावेळी संगीताची आईसुद्धा तिथे आली होती. अनु आणि संगीता रडत होत्या. संगीताच्या आईने युक्ती काढली. संगीता, थोड्या दिवस तुझ्या ह्या सुनेला माहेरी राहू दे. नंतर तिला आपण आपल्या घरी आणू. नंतर का होईना अनुची छान बाहुली आपल्याला मिळणार. म्हणून संगीताने होकार दिला आणि आपली बाहुली जुनी होईपर्यंत आपल्याकडेच राहणार म्हणून अनुनेही संमती दिली. आणि हे सर्व आठवून दोघी खळाळून हसल्या. संगीता, तुझी सून घेऊन जा तू. बाहेरच्या शोकेसमध्ये 5-6 तरी छान बाहुल्या आहेत. कोणती पसंत पडेल ती घे. हो, आणि 2-3 आवडल्या तरी आता माझी कोणती हरकत नाही. हो, पण माझा जावई कसा आहे? त्याला का नाही घेऊन आलीस? वा ग, फारच आहेस हं. मलाही जावई पाहण्याची उत्सुकता आहे म्हटलं. अनघा हसून बोलत होती. त्यावेळी सुमतीबाईंनी खोलीत प्रवेश केला. उडत उडत त्यांनी सून जावई हे शब्द ऐकले होते. त्यांनी त्याबद्दल विचारलेच. काय ग पोरींनो, कसली सून आणि जावई? आई, अगं तुला आठवत असेलच, आम्ही बावला बावलींचे लग्न लावले होते. नंतर भांडलो होतो तेव्हा तिची सून आपल्याकडेच राहिली. ती घेऊन जाण्यासाठी आली आहे असे संगीता म्हणाली. म्हणून मी विचारत होते, माझ्या जावयाला का नाही आणलेस? हे ऐकून सुमतीबाईंना हसू आले. पोरींनो, तुमचे सून जावई विसरा आता. आम्ही जावई पाहायला उत्सुक आहोत. तुमचे लग्न होण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला सुचतात बावला बावलींची लग्न? त्यांच्या ह्या बोलण्याने दोघी संकोचल्या, लाजल्या. संगीता बराच वेळ थांबली होती. रवी आल्यानंतर तिघांनी मिळून भूतकाळाची सफर केली. संगीता निघाली तेव्हा अनघा गमतीने म्हणाली,
लाडू खायला आम्हाला बोलवायला विसरू नकोस हं. केव्हा देणार आहेस लाडू? ह्या वर्षी की पुढच्या वर्षी? माझे राहू दे, आधी तुझे सांग. तू काय कॉलेजला जाणारी, शिक्षण, रूप, पैसा सर्व महत्त्वाच्या जमेच्या बाजू आहेत तुझ्याकडे. माझ्याकडे सर्वच साधारण. तेव्हा माझ्या आधी तूच चढणार बोवल्यावर. छे ग, अजून 2 वर्ष तरी काही नाही. प्रथम BA तर होऊ दे. बाईसाहेब, ते सर्व खरं, पण कॉलेजमधील एखादा जादूगार भुरळ घालायला आमच्या ह्या सुंदर राजकुमारीला. संगीता, पुरे हं तुझी थट्टा. अजून तरी कोणी जादूगार भेटला नाही आणि भेटेल असंही वाटत नाही. रवी तेथे आल्यामुळे तो विषय तेथेच थांबला. संबंध दिवस कसा भुरकन गेला. रात्री जेवताना रवीने अनघाला विचारले, अनु, पाहिलेस का तू देशमुख सरांना? छे रे, आज काही जमलेच नाही. त्यात ते मला कुठल्याच विषयात नाहीत. रविदा, एवढं काय विशेष आहे त्यांच्यात? आज तर कानावर सारखे त्यांचेच नाव येत होते. अरे, आज आमच्या वर्गातल्या शीला आणि मोहिनीने त्यांना पाहिले तर त्यासुद्धा तुझ्यासारख्याच बडबडत होत्या. किती छान आहेत, किती मस्त आहेत. वेडी कुठली, तिला अजून माहीतच नव्हते ना? सकाळी ज्याला नालायक मुलगा समजून एवढे बोललो तेच ते सर्वांचे आवडते देशमुख सर आहेत. अनगा, ह्या वर्षी तुझ्या आणि माझ्या कॉलेजच्या वेळा जमणार नाहीत. तेव्हा तू बसने नाहीतर नानांच्या गाडीने जात जा. कसे? हो, आता त्याशिवाय पर्याय नाही ना. अनगा चडपडत कॉलेजला निघाली होती. त्यापूर्वी ती नेहमी रविदाबरोबर स्कूटरने जात होती. आज सकाळीच नानांनी तिला सांगितले होते, अनु, आज तुला मी गाडीने सोडतो कॉलेजला, काही काळजी करू नकोस. त्यामुळे ती सर्व काही सावकाश आवरत होती. आज तिने संपूर्ण निळा ड्रेस केला होता. निळी बेलमॉटम पॅन्ट आणि त्यावर फेंट निळा कुडता, निळी टिकली. ती नेहमीप्रमाणे खूप छान दिसत होती. कपाटातली निळी पर्सही आज तिने बाहेर काढली होती. आरशातील आपले प्रतिबिंब पाहून ती खुदकन हसली. तिच्या उजव्या गालाला खळी पडली. तिचे हे खळी पडलेले हास्य समोरच्या व्यक्तीला भुरळ घालीत असे. तिची संपूर्ण तयारी झाली आणि नेमका त्याच वेळी नानांचा फोन आला. कोणी पेशंट सिरियस होता. नानांना ताबडतोब जाणे आवश्यक होते. नाना तसे तिला सांगून घाईने निघून गेले. अनगा हे सर्व पाहत होती. ती फार चिडली. नानांवर नव्हे तर स्वतःवरच. नानांना जाणे आवश्यक होते. त्यांच्यावर रागवणे तिच्या मनाला प्रशस्त वाटत नव्हते. बसने जाण्यात अर्थ नव्हता. बराच उशीर झाला होता ना. तिने सरळ रिक्षा केली. इकॉनॉमिक्सचा पिरियड सुरू झाला होता. नेहमीचा पेन नसल्यामुळे त्या पेनने तिला भरभर लिहिता येत नव्हते. तिने मनात ठरवले, सोशॉलॉजीच्या पिरियडला जाताना क्लेराकडून पेन घ्यायलाच पाहिजे. पिरियड संपला. कालच्यासारखे धावत जायला नको म्हणून तिने लागलीच वर्गातून बाहेर पाऊल टाकले तर समोर किरण उभा. त्याने तिला पाहिले. त्यामुळे त्याच्याबरोबर न बोलता जाणे तिला बरे वाटेना. ती थोडेसे त्याच्याबरोबर बोलली. शेवटी निरोप घेत म्हणाली, जाते रे, अजून खूप धावायचे आहे. अगदी खालच्या तळमजल्याला जायचे आहे. जाते. अनगा, अगं धावायला सामान्य मुलींनी घाबरायचं, तुझ्यासारख्या स्पोर्ट्स चॅम्पियनने नाही. अनगा क्लेराच्या वर्गात गेली. या एवढ्या 100-125 विद्यार्थ्यांमध्ये क्लेरा कुठे आहे कोण जाणे. ती शोधक नजरेने पाहू लागली. पण तिच्याऐवजी क्लेरानेच तिला प्रथम पाहिले. अनगाच्या जवळ येत ती म्हणाली, अनगा, तू मला शोधते आहेस ना? काल तुझे पेन
तू माझ्याजवळच विसरून गेलीस. थांब देते. तिच्याकडून पेन घेत अंगा म्हणाली, अगं पेन विसरले हा बावळटपणा झाला आणि तुझ्याबरोबर बोलत राहिले हा मूर्खपणा झाला. पण काल त्याचा मनस्ताप भोगावा लागला. काल काय झाले एवढे? तुला कसला मनस्ताप झाला कळू दे तरी. क्लेरा आता सांगायला वेळ नाही, पण 4थ्या पिरियड नंतर लायब्ररीत ये, सर्व सांगते. अगं तुझ्या अर्धवट बोलण्याने माझी उत्सुकता एवढी वाढली आहे. वाटते आत्ताच पिरियड ड्रॉप करून तुझ्याबरोबर यावे. पण आता देशमुख सरांचा पिरियड आहे. तो ड्रॉप करावा वाटत नाही, तेव्हा 4थ्या पिरियड नंतर येते. अनघा जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली, नेहमीच्या सवयीप्रमाणे कटाड्याला धरून. तिने पहिला कॉर्नर पास केला आणि तिला कालच्या प्रसंगाची आठवण झाली. दुसरा कॉर्नर आला आणि एकदम ब्रेक लागल्याप्रमाणे ती उभी राहिली. समोर कालचा तरुण होता. त्यानेही स्वतःला सावरले होते. क्षणभर दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य दिसले. पुढच्या क्षणी अनघाचा चेहरा रागीट झाला. पुन्हा त्याने तसा प्रयत्न करावा म्हणजे काय? आपण स्वतःला सावरले नसते तर नक्कीच या मवालीने कालचा रोल व्यवस्थित पार पाडला असता. तिने रागाने बोलण्यासाठी तोंड उघडले, पण तत्पूर्वी तोच बोलू लागला. काय मिस, कालचा प्रकार पुन्हा घडवायचा होता की काय? काल मी तुमचे मुकाट्याने ऐकून घेतले, याचा अर्थ असा नाही की आजही तुम्ही चूक करावी आणि मी मुकाट्याने ऐकून घ्यावे. अनघा आता मात्र संतापाने लालीलाल झाली. मिस्टर, तुम्ही फार लांब जीप केले. म्हणतात ना चोराच्या उलट्या, तसेच वागता आहात तुम्ही. तुमच्याबरोबर भांडण्यासाठी क्षणभर बोलण्याची इच्छा नाही माझी, कारण तेवढी तुमची लायकी नाही. सुंदर मुली दिसल्या की एन केन प्रकरण सुरू, लोफरपणा. पण लक्षात ठेवा, मला असले चालणार नाही. तुमचे 3-13 केले नाही तर पहा. तिचे हे बोलणे ऐकून अभिजितला मोज वाटली. वास्तविक त्याने उगीचच रागवल्याचे नाटक केले होते. शेवटी न राहून तो बोलून गेला, अहो, हा एक योगायोग आहे. माझा कुठलाही वाईट हेतू नाही. त्याचा शांत स्वर ऐकून अनघा अधिकच चिडली. म्हणे योगायोग, ठीक आहे. तुमच्या त्या योगायोगाला सांगा, पुन्हा असे झाले तर माझा हा हाय हिल सँडल तुमच्या श्रीमुखात बसल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अभिजित खरोखरी चिडला. तोच सेकंड बेल झाली. अनघा तरातरा जिना उतरू लागली. तिने मागे वळून पाहिले. तो तरुण जागच्या जागी उभा होता, तिच्याकडे पाहत. त्याच्या नजरेतून अंगार बरसत होता. त्याची ती धारदार नजर पाहून अनघा घाबरली आणि तिने भराभर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. तिला कालच्याप्रमाणे आजही उशीर झाला होता. देसाई मॅडमनी तिच्याकडे रोखून पाहिले. जणू त्यांची नजर ताकीद देत होती. 2 दिवस खपवून घेतले, उद्या वर्गाबाहेर काढीन. तिने खाली मान घालून वही काढली. आज पेन असूनही ती व्यवस्थित नोट्स काढू शकत नव्हती. अधूनमधून तिला त्या तरुणाची रागाच्या ज्वाला फेकणारी नजर आठवत होती. पिरियड संपला. त्यानंतरच्या तासाला ती बसलीच नाही. लेडीज रूममध्ये तिने तो वेळ काढला. कॉलेज सुटले. ठरल्याप्रमाणे तिच्या सर्व मैत्रिणी जमल्या होत्या. क्लेराही आली. तिने लगेचच उत्सुकतेने विचारले, अनघा, सांग पाहू आता सर्व व्यवस्थित. माझी उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. अनघाने कालची हकीकत तिला थोडक्यात सांगितली. क्लेराच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांना ती माहीत होती. पण आजचा प्रसंग ती सांगू लागली तेव्हा मात्र सर्वांनी कान टवकारले. सर्व ऐकून घेतल्यावर शीला म्हणाली,
म्हणजे आज तुला त्याने शाब्दिक फटकारे मारले तर. पण अनघा, तू एकदम त्याला एवढे तोडून कशाला बोलायला पाहिजे होतेस? छे, मला नाही पटलं. आज काही तुमची कालच्यासारखी आदळआपट झाली नव्हती. पण काय ग, तू ते शेवटचे वाक्य म्हणालीस तेव्हा तो काय बोलला? इथे मात्र अनघा गोंधळली, घोटाळली. काय सांगायचे? तो तर न बोलताही बरेच काही बोलून गेला होता. त्याच्या डोळ्यातील अंगाराने त्याला काय सांगायचे ते सांगितले होते. ती गप्प बसलेली पाहून शीतल म्हणाली, अनघा, खरे काय ते सांगून टाक पाहू. तो रागाने वाटेल तसा काही काही बोलला नाही ना? आणि तसे काही बोलला असेल तर सांग. उद्या त्याला दाखवू आपला हिसका. त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. दुसरे विषय होऊन गाडी नवीन सर ह्या मुद्द्यावर येऊन थडकली. आज मंजुषा, मोहिनी, नीता यांनी नवीन सरांना पाहिले होते. त्यांनी देशमुख सरांचे नाव काढतात क्लेरा त्यांच्या शिकवण्याचे कौतुक सांगू लागली. त्या संबंध ग्रुपमध्ये अनघा एकटीच अशी राहिली होती. देशमुख सरांना तिने पाहिले नव्हते. क्लेरा तिला म्हणाली, उद्या देशमुख सरांच्या पिरियडला तू आमच्या वर्गात येऊन बैस. म्हणजे तुला त्यांची शिकवण्याची हातोटी समजेल. कसे? बाई ग, कोणाच्या लक्षात आले की मी FYची विद्यार्थिनी नाही तर ग? सध्या आमचे इंग्लिश पिरियड ओव्हरफुल होतात. चक्क B आणि C डिव्हिजनचे विद्यार्थी आमच्या पिरियडला बसतात. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. सर तर काय नवीनच आहेत, तेव्हा काही धोका नाही. उद्या तू ये. मी माझ्या शेजारची जागा तुझ्यासाठी ठेवते. ज्या देशमुख सरांचे नाव कॉलेजमध्ये गाजते आहे त्या सरांचा पिरियड अटेंड करायला मिळणार म्हणून अनघा खूप खुश झाली. तिने चटकन क्लेराला होकार दिला. घरी आल्यानंतर तिने ते रविदादालाही सांगून टाकले.